नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे. येवला शहरात आगामी नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 7व्या दिवशी आणखी वेगवान झाली. त्यामुळे निवडणूक विभागाच्या कार्यालयामध्ये विविध प्रभागांसाठी नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केलेले आहेत. आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. येवला नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची जी लगीनघाई आहे ती आपण येवला नगरपालिकेच्या आवारामध्ये पाहू शकतो. या ठिकाणी विविध पक्षाचे अपक्ष असतील, पक्षाचे असतील, समर्थक उमेदवार हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. कारण की फॉर्म भरण्याची मुदत ही उद्या संपणार आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि 3 वाजेपर्यंत तब्बल 35 फॉर्म हे दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे अद्याप एकही पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल नाही झालाय. कारण की राष्ट्रवादी आणि भाजपची युती होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप एबी फॉर्म हे दाखल मिळाले नसल्यामुळं हा नगराध्यक्ष पदाचा खरा गोंधळ आहे. मात्र उद्या आज या गुप्त बैठकाहून उद्या हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरणार आहे आणि त्यानंतर नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.